नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. सुंदर दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप अशा शुभेच्छा. आणि आज आहे महाशिवरात्री. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. तर आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला भगवान शंकराची कोणती कोणती उपासना करायची आहे आणि त्यासोबतच आपल्याला कोणते सेवा करायच्या आहेत, उपाय करायचे आहेत, हे मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण भगवान शंकराची जी काही सेवा उपासना करतो त्याचा फल किंवा आशीर्वाद आपल्याला किंवा आपल्या ज्या काही आयुष्यामधल्या अडचणी संकट आहेत त्याच्यावरती मात करण्यासाठी आपण ज्या भगवान शंकराच्या सेवा उपासना महाशिवरात्रीच्या दिवशी करतो, ज्यामुळे आपल्याला लवकरात लवकर त्याचं फल प्राप्त होतं. अशा काही दिवस असतात, तिथी असतात, वार असतात, जे की पुराण कथांमध्ये धर्मापासून आपल्या सांगितलेले आहेत की ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्यामधले जे काही संकट आहेत ते निवारण होण्यासाठी मदत होते. तर त्या तिथीच्या दिवशी आपण ठराविक अशा सेवा जर केल्या, त्या तिथीच्या दिवशी आपण ठराविक देवांची उपासना जर का केली, सेवा उपाय जर का केले, तर नक्कीच ते फलदायी ठरतात. तर या दिवशी आपल्याला भगवान शंकराची मनापासून सेवा करायची आहे. भगवान शंकर हे सांब सदाशिव आहेत. सांब सदाशिव म्हणजे ते लवकर आपल्याला पावणारे आहेत. भोळा महादेव आपण म्हणतो, भोळा शंकर आपण म्हणतो. तर आपल्या एका हाकेला देखील धावून येणारे शंकर आहेत. तर सगळ्यात उच्च कोटीची सेवा जी आपण म्हणतो म्हणजेच रुद्राभिषेक किंवा रुद्रतीर्थ निर्माण करणं, जे की आपण आपल्या घरामध्ये करणार आहोत. मी देखील आज ही सेवा करणार आहे, त्याच्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करते आहे. ज्यांनी याच्या आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी रुद्र अभिषेक कसा करावा तो व्हिडिओ पाहून घ्यावा आणि त्यानुसार रुद्राभिषेक करावा. हा आपण दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये जो मार्ग सांगितला आहे, सेवा मार्ग, त्यानुसार आपण रुद्राभिषेक करतो, जे की स्वामी समर्थ केंद्रामध्ये नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. तर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये रुद्राभिषेक करण्यासाठी कोणती कोणती अनुक्रमणिकेमध्ये दिलेले जे आहे अनुक्रमणिका, त्यानुसार मी तुम्हाला रुद्राभिषेकचा पूर्ण व्हिडिओ याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. तर रुद्राभिषेक करण्यासाठी आपल्याला फक्त गळती लागते, जेणेकरून की आपण जे काही वाचन करणार आहोत तर वाचन करताना आपलं लक्ष हे पाणी संपलं का नाही याच्याकडे न असता आपण जे वाचन करणार आहोत तर त्याकडे असावं. तर त्यासाठी आपल्याकडे गळती असली पाहिजे. नसेल तर तुम्ही हरकत नाही, तुम्ही पळी किंवा चमचा याने देखील पाणी सोडत सोडत देखील हे मंत्र उच्चार करू शकता. तर त्यासोबतच आपल्याला रुद्र अध्याय घ्यायचे आहेत. 1 ते 11 अध्याय असे 11 अध्याय आहेत. हे संस्कृतमध्ये पठण तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला जमत नसेल तर प्राकृतमध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये देखील दिलेलं आहे. त्यासोबतच चमक नमक विभाग, यासोबत आपल्याला कालभैरव अष्टक स्तोत्र घ्यायचं आहे, शिवस्तुती म्हणायची आहे. आज ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी पूर्ण शिवलीलामृत ग्रंथ वाचन करायचं आहे. ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी शिवलीलामृतचा कमीत कमी 11वा अध्याय वाचावा. 11वा अध्याय वाचून शिवस्तुती वाचून जे आपलं शिवाष्टोत्तर नामावली आहे, शिवाष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत आपल्याला बेलपत्र वाहायचं आहे. बेलपत्र वाहताना ते आपल्याला पालथं वाहायचं आहे, जेणे आणि देठ जे आहे ते आपल्याला महादेवाकडे करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला आजची सेवा उपासना करायची आहे आणि मनापासून जी आपण भगवान शंकराची पूजा करणार आहोत ती नक्कीच आपल्याला फलदायी ठरणार आहे. तर आता माझी बोलत बोलत देवपूजा झालेली आहे. मी देवांना स्वच्छ पुसून त्यांच्या आसनावरती ठेवते आहे. तर मी पूर्ण देवघर स्वच्छ करून घेतलं आहे. आपण जेव्हा जेव्हा असे काही विविध तिथी असतात किंवा वेगळे असे विशिष्ट दिवस असतात त्या दिवशी आपण घराची स्वच्छता चांगल्या पद्धतीने करतो. त्याचसोबत आपल्याला उंबरा आणि दरवाजा, आपल्या घराचा मुख्य दरवाजा पूर्ण ओल्या पाण्याने किंवा ओल्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे आणि त्यासोबतच आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हे मी नेहमी सांगत असते की जेव्हा जेव्हा गुरुवार असतो किंवा शुक्रवार असतो किंवा आपण जे काही विशिष्ट तिथी असतात की ज्या दिवशी सणवार आलेले आहेत त्या दिवशी आपण हळदीचं लेपन करावं. त्याचसोबत आपण एरवी देखील दर गुरुवारी करावं, कारण की गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार असतो आणि गुरूंचा रंग आहे म्हणजेच गुरूंचा जो विशिष्ट रंग आपण मानला जातो तो आहे पिवळा रंग. तर पिवळ्या कलरचं म्हणजेच हळद आणि गोमूत्र हे मिक्स करून आपल्याला हळदीचं लेपन उंबऱ्यावरती करायचं असतं, जेणेकरून की आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती घरातून बाहेर जावी. उंबरा हा आपल्याला एक जे आपल्या घरामध्ये अडथळे येणार आहेत किंवा संकट येणार आहेत त्यांना अडवण्याचं काम करतो उंबरा. त्यामुळे आपल्या घरामध्ये जे कोणी अनिष्ट किंवा वाईट व्यक्ती असणारे किंवा वाईट शक्ती असणारे किंवा वाईट विचार असणारे लोक जे आपल्या घरामध्ये येतात, तर घरामध्ये येताना त्यांच्या मनामधली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती सगळी बाहेर पडावी आणि आपल्या घरामध्ये फक्त पॉझिटिव्ह वातावरणच कायम राहावं, यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात. तर मी पूर्ण घरामधली स्वच्छता केली आहे, रांगोळी वगैरे काढली आहे, उंबऱ्यावरती हळदीचं लेपन केलं आहे, देवपूजा देखील झालेली आहे.
आता मी इथे रुद्राभिषेक करण्यासाठी एक ताट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी छोटं स्टीलचं ताट ठेवलेलं आहे, कारण की त्याच्यामध्ये आपण आता रुद्राभिषेक करणार आहोत। तर त्यामध्ये मी आता वरती गळती ठेवलेली आहे, खाली थोडेसे तांदूळ ठेवून म्हणजेच भगवान शंकराची पिंड ठेवलेली आहे तांदूळ ठेवून, म्हणजे आसन दिलेलं आहे। त्यानंतर मी जी आपली गळती आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। अभिषेक करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करू शकता, म्हणजे दही आहे, दूध आहे, त्यानंतर मध आहे, उसाचा रस आहे। उसाच्या रसामुळे कर्ज जे असते ते कमी होण्याचा प्रयत्न होतो किंवा कमी होतं असं म्हटलं जातं। अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, मध आहे, साखर आहे, त्यानंतर आपण केळी म्हणजे पंचामृत असेल किंवा तूप असेल, ह्या सगळ्यांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे। त्यानंतर शंकराची पिंड आपल्याला स्वच्छ पुसून रुद्राभिषेक करण्यासाठी घ्यायची आहे। रुद्राभिषेक करण्याचा जे नियम आहेत किंवा ज्या काही अनुक्रमणिका आहे, कशा पद्धतीने वाचन करायचं आहे हे मी तुम्हाला आधी सांगितलं आहे। तर आता मी तुम्हाला माझी पूर्ण देवपूजा दाखवते आहे आणि सोबतच मी आता रुद्राभिषेक चालू करणार आहे। रुद्राभिषेकचा पूर्ण व्हिडिओ मी याच्यामध्ये नाही घेतलेला, याचा पूर्ण व्हिडिओ जो आहे सेपरेट केलेला आहे। तर अशी माझी पूजा जी मांडणी पूर्ण झालेली आहे। रुद्राभिषेक चालू केलेला आहे मी। ज्या घरामध्ये भांडणं, वाद, कटकटी होतात किंवा सतत एकमेकांची भांडणं होतात किंवा भावाभावाचं पटत नाही आहे किंवा भावाचं आपल्या वडिलांसोबत पटत नाही आहे किंवा नवऱ्याचं बायकोसोबत पटत नाही आहे किंवा व्यसन असेल, एखाद्या घरामध्ये एखादा व्यक्ती व्यसन करत असेल किंवा एखादी मुलं चिडचिड करत असतील, ऐकत नसतील मुलं आईवडिलांचं, तर अशा मुलांना किंवा घरातल्या प्रत्येकानं ज्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांनी देखील रुद्रतीर्थाचा म्हणजे अनुभव घ्यावा। रुद्रतीर्थ घेतल्याने आपल्या आयुष्यामध्ये जे येणारे संकट आहेत त्यांच्यावरती आपल्याला मात करण्याची ताकद मिळते। इतकं पॉवरफुल हे रुद्रतीर्थ असतं। रुद्रतीर्थ करण्यासाठी आपल्याला जे रुद्राध्याय आहेत ते पठण करायचे आहेत, त्यासोबतच त्याच्या भैरवाष्टक स्तोत्र आहे, शिवाष्टोत्तर नामावली आहे। तर या सगळ्यांचं पूर्ण अभिषेक झाल्याच्या नंतर जे पाणी असतं तर त्या अभिषेकाचं पाणी महादेवाच्या म्हणजे आपण अभिषेक केलेला आहे गळतीमधून आलेलं ते पाणी ते घरातल्या प्रत्येकाला द्यायचं आहे। थोडं थोडं जरी दिलं तरी चालतं। तर हे रुद्रतीर्थ जे आहे ते आपल्या घरामध्ये हे नेहमी झालंच पाहिजे। जेव्हा जेव्हा अशी विशिष्ट तिथी असते, तुम्हाला जर का एरवी जमत नसेल, शक्य नसेल, तर आपण जेव्हा श्रावण असतो, श्रावण महिन्यामधल्या सोमवारी देखील करू शकता। त्यासोबतच जे काही नेहमीचे सोमवार असतात किंवा कोणी सोमवार धरत असेल, उपवास करत असेल, तर त्या दिवशी देखील तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे रुद्रतीर्थ बनवू शकता। असं काहीच नाहीये की विशिष्ट असा दिवस देखील असावा। जेव्हा जेव्हा ज्यांना अडचण येते तेव्हा तेव्हा त्यांनी ही करावं आणि याची जी सेवा आहे, उपासना आहे, तुम्ही जर का संकल्पयुक्त करत असाल तर 11-21 दिवस अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। त्याचं तीर्थ जे आहे रोज घरातल्या व्यक्तींना द्यायचं। जर ते असंच घेत नसतील तर तुम्ही जेव्हा जेवायला देतात त्यावेळेला तुम्ही जेवणाच्या पाण्यामध्ये किंवा भाजीमध्ये किंवा असं तुम्ही देऊ शकता। असं काहीच नाही आहे की तुम्हाला म्हणजे डायरेक्ट देता येत नसेल, शक्य असेल तर द्या, नसेल तर तुम्ही असं दिलं तरी सुद्धा चालतं, तर त्याचा देखील प्रभाव पडतो। तर हे रुद्रतीर्थ बनवल्याने आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं। त्यासोबतच आपल्या घरामध्ये जे हे अध्याय पठण होतं त्यासोबतच जे आपण तीर्थ बनवतो, घरातल्या व्यक्तींना देतो, तर घरामधल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये काही ना काहीतरी त्यांची प्रश्न असतात, तर सगळ्यांना सद्बुद्धी मिळो यासाठी किंवा सगळे जे काही करत आहेत ते काम व्यवस्थितच असावं, चांगलंच असावं किंवा चांगलंच हो यासाठी सगळ्यांसाठी घरातल्या प्रत्येकासाठी आरोग्यदायी आहे। त्यासोबतच आपण याच्यामध्ये द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र घेतो, त्यासोबतच आपण याच्यामध्ये महामृत्युंजय मंत्राचा जप घेतो। तर एक माळ आपण घेतो त्यासाठी, त्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ घेतो। इतकी शक्ती असते जे रुद्रतीर्थ आपण बनवलेलं आहे। त्यासोबतच आपण धूप दीप जे आपण लावलेलं आहे तर ते देखील खूप शक्तिशाली असतं। जेव्हा आपण हे सगळं काही स्तोत्र मंत्र पठण करत असतो किंवा कोणतीही पोथी वाचन करताना आपण जी काही उदबत्ती लावलेली असते त्याचा जो अंगारा असतो तो देखील लावणं खूप गरजेचं असतं। आपण घरातून बाहेर पडताना लावू शकता किंवा सकाळी पूजा झाल्याच्या नंतर लावू शकता। एरवी मुलांना संध्याकाळी देखील तुम्ही लावू शकता, जेव्हा तुम्ही दिवाबत्ती करता त्यावेळेला देखील हा अंगारा टाकून द्यायचा नाही, कारण त्याच्यामध्ये शक्ती असते। तर ती आपण एका डब्बीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता आणि तो रोज आपल्याला घरातल्या प्रत्येक व्यक्तीला लावायचा आहे, जेणेकरून की निगेटिव्ह जी एनर्जी आहे बाहेरची तर त्याचा प्रभाव आपल्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीवरती होऊ नये यासाठी आपल्याला हे सगळं करायचं असतं। पद्धतीने महाशिवरात्रीची माझी घरची पूजा ही पार पडलेली आहे आणि यानंतर मी आता पूर्ण रुद्राभिषेक झाल्याच्या नंतर महादेवाच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घेतलेलं आहे, त्याच्यानंतर विभूती लावलेली आहे आणि आता मी जे शिवाष्टोत्तर नामावली आहे ती एक एक म्हणत भगवान शंकरांची जी सेवा उपासना आहे ती आपल्या सगळ्यांसाठी फलदायी ठरो आणि सगळ्यांच्या आयुष्यामधले जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लागू।
आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.